ज्याला ज्याला तोंड आहे त्यांनीच हात वर करा. करा थोडं देव खाली करा. ज्याला तोंड नाही ते हात वर करा. आहेत ना मुली बघा सुधरत आहे कुत्र्याच्या शपटी सारखे झाले. नळी घातली तरी ते नळी वाकल शपूट नीट होणार नाही. काही लोकांना कळत नाही. मी गाडीमध्ये बसलो फुलमाळी साहेब दोघं तिघं आले आणि मलाच म्हणतात साहेब सामना चांगला करा बरं. ते जॅकेटची रंगबेरंग दिसले की नाही. मला सांगायला त्याला वाटतं मी काही कलाकार कवालीवाला सामना चांगला झाला पाहिजे. काय कुस्ती खेळायची काय मुलात म्हणजे भान नाही काही समज सुचकता नाही मतीत अर्थ कळत नाही. फार फार अवघड भयानक परिस्थिती आहे बघा. बघा महापुरुषाला जे जे मानतात त्यांच्यासाठी माझी सूचना. त्यांनी जोरदार नारा द्यायचा. आरएसएसच्या विचाराचं कोणी असेल मनोवादी विचाराचं कोणी असेल जातीयवादी कोणी असेल त्यांनी अजिबात आवाज काढायचा नाही. माझा आवाज ऐकू आला का? 400-500 बाया 2-3 दशका भीतीला बसल्या बाकीच्या. आवाज नाही. शेजावर काही नशा बघत डकतोंड करून असं प्रसन्न वातावरण बघा की. माझा आवाज ऐकू याला का? क्या बात आहे. वा वा. इकडं तुम्ही शांत बसा. माझा आवाज ऐकू याला? बघा बाबासाहेबांनी भारतीय संविधान भाग 3 फंडामेंटल राईट आर्टिकल 14 कळलं का? कळणार काही मायानो. बाबासाहेबांच्या संविधानाच्या अगोदर एक संविधान होतं. त्यात लिहिलं वैवाहिको विधी स्त्रीना संस्कारी वैदिक स्मृत पती सेवा गुरु वासू गुराती अग्नी परिक्रिया. कोण्याही जाती धर्माची बाई असो सोडून द्या. ब्राह्मणाची जरी बाई असेल तर तिला पायाखाली ठेवा म्हणून मनुस्मृतीनं सांगितलं. पण बाबासाहेबांनी भारतीय संविधान भाग 3 फंडामेंटल राईट आर्टिकल 14 मध्ये एका फटकारत माझी SC/ST OBC असेल नव्हे ब्राह्मण असेल सगळ्याच बायाला माणसाच्या बरोबरीला आणलं. ते लाईन बघा सेम. आता तरी आवाज मोठा काढा. माणसानं शांत बसा रे तुम्ही. जरा आवाज काढायचा नाही. याचा पावर बघूता. एका जागी भाषण केलं मी. बाया आवाज काढत नव्हत्या. गेलो नाही करून मी एक कार्यकर्त्याला दादा म्हणे घरातले मोठा आवाज काढतात तो बोली बाया. बरोबर आहे का फुलमाय साहेब? म्हणजे ताईचा आवाज मोठा आहे घरात. ही परिस्थिती आहे. घरात आवाज हे बाहेरच शेराव आम्ही घरी उंदीर सगळे उंदीर घरी गेले. तर महिलाचा आवाज बघा पावर कोणामध्ये आहे बघूया. या रमाईच्या लेकी बाबासाहेबाचे हे सुद्धा बाबासाहेबांचे. माणसाने शांत बसायचं बायाने. तथागत गौतम बुद्धांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा. तुम्ही शांत बसा. हे मर्द बघूत कसे आहेत ते स्वतःला मर्द समजतात ना. मर्दाचा आवाज बघूता. तथागत गौतम बुद्धांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. पाठीमागे बघा की दात खिळी बसले द्यायच्या काय. जेव्हा हे हरामखोर बाबासाहेबात जर विजय नाही म्हणत असतील ना यावला दाबली लक्षात घ्या. ज्याला बाबासाहेबाचा विजय असो म्हणायची लाज वाटते त्याची DNA चाचणी केली पाहिजे. जबाबदारीने बोलतोय मी. त्याला या कार्यक्रमात येण्याचा नैतिक अधिकार नाही. ज्यांना शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकर बिरसा मुंडा वसंतराव नाईक यांचं नाव घ्यायची लाज वाटत असेल ही 100% RSCची औलाद आहे. आपण सर्वांनी लक्षात घ्यावं. त्यांनी आवाजही काढू नये. RSCची औलाद असेल ज्यांना बाबासाहेबांचं नाव घ्यायला लाज वाटते त्यांनी आवाज काढायचा नाही बाकीच्यांनी काढायचा. आपल्या सर्वांना विनंती करतो. आमचा नागशेन दादा मनोहर उपजिल्हाध्यक्ष भीम टायगर सेना आणि आमचा अक्षय उईके जिल्हा परिषदेचे प्रमुख यांनी जवळपास आणि त्यांच्यासोबत जे असतील यांनी जवळपास 1 महिन्यापासून रक्ताचं पाणी आणि हाडाचं पीठ करून अशा भव्य दिव्य नेत्रदीपक कार्यक्रमाचं आयोजन केल्याबद्दल कृपया त्यांच्या पाठीवर थाप म्हणून आपण सर्वांनी जोरदार टाळ्यांनी स्वागत करावं. खरंच महाराष्ट्रावर फिरलो मी. महाराष्ट्राच्या बाहेरही फिरलो. एका कार्यकर्त्याला माझ्या कॅन्सर आहे हो. मी अक्षरला सांगितलं अरे कार्यक्रम राहू दे. तू जीवन जर राहिला ना 10 कार्यक्रम होतील.
कार्यकर्ता जीवन नाही तर कार्यक्रम कुठून होतील, चळवळ कुठून जीवन राहणार आहे. पण थांबतो कसा आहे तो, कारण शेवटी बाबासाहेबांच्या अवलाद थांबला नाही, कॅन्सर असू नये. आणि खरंच नागशेंचं काय कौतुक करावं मलाही कळत नाही. एक कॅन्सर पीडित व्यक्ती आणि ज्या समाजात जन्मलो त्या समाजाचं देणं म्हणून समाज जागृतीसाठी एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन करतो. आणि अक्षय आमचा, खरंच या दोघांचं मी एक भीम टायगर सेनेचा प्रमुख म्हणून त्यांचं अभिनंदन करतो. आता एक करा, त्यांनी हाडाचं पीठ केलं, रक्ताचं पाणी केलं आणि या कार्यक्रमाचं आयोजन केलं. आता तुम्ही भाषण असेल, गायन असेल, ऐकण्यासाठी कंजूसी करायची नाही. करशाल का? करशाल का? अरे काय काय कंजूसी बद्दल माझं जुनं पुराणं उदाहरण आहे, तुम्ही ऐकलं असेल कदाचित. काय काय एवढे कंजूस असतात. तिनं बोललेलं बरं, माझ्याकडे एक प्राध्यापक नेहमी 14 एप्रिल आली की कार्यकर्ते जातात, सर 500 रुपये पट्टी द्या ना, 1.5 लाख पगार. 500 रुपये पट्टी देण्यासाठी तो उत्तर असा देतो, पगारच झाली नाही. आता दर महिन्याला 1.5 लाख रुपये मिळणारे त्यांनी कुठे घातले असते? एवढा कंजूस. भीम जयंती असेल, इतर कोणत्याही महापुरुषांची जयंती असेल, तो पट्टी काय फाडत नाही. बरं तो बाहेरही कंजूस, घरी कंजूस. 1.5 लाख पगार असताना एकच पॅन्ट आणि शर्ट. सायंकाळी आली बायकोला सांगणार माझा ड्रेस धुवून टाक, उद्या ते पॅन्ट आणि शर्ट घालणार, परत कॉलेजला जाणार, परत येणार, पॅन्ट आणि शर्ट धुवून टाक. हे त्याचं असं पृथ्वीसारखं सुरू, त्यांचं एकच पॅन्ट आणि शर्ट. दररोज जायचं, घरी यायचं, काढून टाकायची, धुवायची. म्हणजे 365 दिवस एकच प्रोग्राम, पॅन्ट आणि शर्ट, घाल काढ, घाल काढ, घाल काढ. वर्ष झालं. तुम्हाला माहित आहे कोणत्या गोष्टीची लिमिट असते. 1 वर्षानंतर त्यांची जर पॅन्ट फाटली, ही फुल पॅन्ट, कंजूस, फेकून द्यायचा नाही, परत त्याची अंडर पॅन्ट करायचा तो. आणि पुन्हा तीच अंडर पॅन्ट वर्षभर घाल काढ, घाल काढ, घाल काढ. वर्ष झालं, अंडर पॅन्ट ही फाटून गेली, फेकून द्यायचं नाही, कंजूस, परत त्याची हँड रुमाल करायचा तोंड पुसायला. वर्ष झालं, तोंड पुसून 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 हँड रुमालही फाटून गेली, फेकून द्यायचा नाही, तो कंजूस. काय करायचं माहित आहे? घरच्या दिव्याला वात करायचा. वर्ष झालं, दिव्याची वात जळून 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 राख झाली, फेकून द्यायचा नाही, तो कंजूस. काय करायचं माहित आहे? काला दत्तमंजन करायचं आणि चौकातून जायचं. मी एवढ्यासाठी किमान मायानं आणि बहिणीनं, माझ्या भावानं फार परिश्रमाने, आमच्या नागशेनाने, अक्षयने या कार्यक्रम घेतला. ऐकण्यासाठी कंजूसी करू नये एवढं उदाहरण सांगण्या पाठीमागचा माझा उद्देश होता. मी 1-2 पॉईंट अत्यंत महत्वाचे सांगणार आहे, बाकी काही नाही. या कार्यक्रमाला खास करून भीम टायगर सेनेचे आमचे फुलमाळी साहेब, कांबळे साहेब, आमचे ढाले साहेब, भगत साहेब, आमच्या परवीन, आमचे ते 2 टायगर, आमचे जिल्हा प्रमुख रावण, आमचा बबन, आमचा संतोष, राष्ट्रपाल दादा या ठिकाणी आलेले आहेत. एका ठिकाणी मी असाच भाषण करत होतो, भाषण सुरू झालं, मी जोश मध्ये आलो, अर्धे लोक पळून गेलेत, भाषण सुरूच. कारण भाषण एक नशा असते, तशी दारू पिल्यानंतर माणसाला नशा येतो. मग भाषण असेल, गायन असेल, ती एक नशा असत. मलाही नशा आली, भाषण सुरू, त्यातले अर्धे पळून गेले, भाषण सुरूच. त्यातले अर्धे पळून गेले, भाषण सुरूच. त्यातले अर्धे पळून गेले, भाषण सुरूच. त्यातले अर्धे पळून गेले, एकच सांड माझ्यासारखा वरचे पळून गेले. बरे मी भाषण देणारा सांड, ऐकणारा एक सांड. भाषण थांबविलं मी साला भाषण चांगलं झालं असतं, सर्वजण थांबले असते, सगळे तर गेले, स्टेजवरले सुद्धा. मला आता थांबायला पाहिजेत, पण मला वाटलं साला काही का असे ना, एका माणसाने तर आपली इज्जत राखली. एकच ऐकायला असा म्हटलं, भाऊ धन्यवाद, थँक्यू. तो म्हणे कशासाठी? आता अटॅकच आता बाकी राहिला. तुला भाऊ थँक्यू म्हणतोय, धन्यवाद. अहो म्हणे कशासाठी? मी म्हटलं भाऊ सगळे तर गेले, तुम्ही माझी इज्जत राखली, एका ना भाषण ऐकतोय. तो म्हणे दादा तुमचा गैरसमज झाला, मी भाषण ऐकण्यासाठी नाही थांबलो म्हणे. मला धक्का बसला, आश्चर्यापोटी मी विचारलं, मग कशासाठी थांबला? म्हणे दादासाहेब तुमच्या हातात जो माईक आहे तो माझा आहे, साऊंडही माझा नेण्यासाठी थांबला.
आता मरायला करेल का कोणी पुन्हा भाषण? खरं 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 सांगा. आणि म्हणून मायांनो, भाषण असेल, कीर्तन असेल, मराठी शब्दकोशात जर गेला तर 372 मराठी शब्दकोश पान नंबर 372 वर प्रबोधनाचा अर्थ सांगितला. प्रबोधन म्हणजे जागे करणं, प्रबोधन म्हणजे शिकविणं. काही असं म्हणत असतील प्रबोधन म्हणजे जागा करणे, तर झोपलेलं कोण आहे? कारण झोपलेल्याला जागा करायचं असतं. दादासाहेब तर म्हणतात प्रबोधन म्हणजे जागा करणं. कोण झोपलं? प्रबोधन म्हणजे शिकविणं. अरे कोण अडाणी आहे? अरे सगळे जरी जागे असले तर झोपल्यासारखे वागतात, सगळे जरी शिकलेले असले अडाणी सारखे वागतात. म्हणून अशा माणसाला जागा करणं. जागा झालेलं माणसं उभं राहतं. अरे जेव्हा उभं राहतं त्याच्या एका हातात शुभाची नंगी तलवार, दुसऱ्या हातात बाबासाहेबांची पेन येतं. अरे जेव्हा असं होतं, माय बहीण बुद्धाची असेल, आदिवासीची असेल, एसटीची असेल, ओबीसीची असेल, नव्हे ब्राह्मणाची जरी असेल, बलात्कार तर सोडून द्यावे. वाकडा डोळा जरी केला तरी यावला त्यातनं त्या मायला घोडे लावल्याशिवाय राहणार नाही. ह्यासाठी भाषण असतं. मायला घोडे म्हणजे कायदेशीर घोडे. पुन्हा एकदा दुरुस्त करतो मी, कारण मी स्वतः कायद्याला मानणारा माणूस आहे. काय एन्जॉय म्हणून नाही, टाइमपास म्हणून. आणि म्हणून परत मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण शब्दाकडे लक्ष द्यावं. कारण धम्म परिषद आहे आणि तुम्हाला जागा करायचं. आणि त्यासाठी मी एक परीक्षा घेतो मी की तुम्हाला जागा करणं का आवश्यक आहे. सर्वांनी फक्त शब्दाकडे लक्ष द्या. मी असं म्हणालो की तुम्हाला जागा करायचं तर एक टेस्ट घेणार आहे. एखादा पेशंट जर डॉक्टर कडे आला तर अगोदर तो निदान करत असतो. निदान म्हणजे बिमारी कोणती आहे आणि मग त्याला इलाज काय करायचा हे डॉक्टरला समजतं. कारण 14 जानेवारी 1955 ला मुंबईला बाबासाहेबांचं भाषण झालं आणि त्यात एक अत्यंत महत्वाची लाईन बाबासाहेब म्हणतात, माझ्या समाजात जी काही जागृती झालेली आहे त्याला माझं प्रबोधन कारणीभूत आहे. आणि म्हणून 20 मार्च 1927 ला महाडला 14 तळ्याला बाबासाहेब म्हणतात की जागृतीचा विस्तव तेवत ठेवा, तेवत विजला की मेले तुम्ही. अजूनही कोणी सुधारलं नाही. मी एक परीक्षा घेतो, सर्वांनी फक्त उत्तर द्याचं. एक लक्षात मराठीमध्ये बोलतोय मी. या ठिकाणी 20 वर्षापासून सांगतोय मी उदाहरण. धम्म परिषद असेल, प्रबोधनाचा कार्यक्रम का घेणं आवश्यक आहे यासाठी सांगतोय. परीक्षा घेतो, पण एक सूचना मी नारा देईल. फक्त एवढं आपण करायचं, जागृत असाल तर जिथं विजय असो म्हणणं आवश्यक आहे तिथंच म्हणायचं. सूचना, कुठे बिना टावरची रेंज धरायची नाही. मला परीक्षा घ्यायची, मला बिमार माणसं दाखवायच्या, डॉक्टरला इलाज करता आला पाहिजे. मग भाषणाच्या माध्यमातून असेल, प्रबोधनाच्या माध्यमातून असेल. 20 वर्षापासून सांगतो इकडे बिमारीचं प्रमाण कसं आहे मला बघायचं. कुठे रेंज धरायची नाही, कुठे विजय असो म्हणायचं ना. स्टार्ट. तथागत गौतम बुद्धांचा, हात वर करून, तथागत गौतम बुद्धांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, बिरसा मुंडांचा, महात्मा फुलेंचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, बिरसा मुंडांचा, वसंतराव नाईकांचा, आसाराम बापूचा. मराठीमध्ये सांगितले, शुद्ध मराठी. काय फरक पडला? चारदा सांगलं माया हो. कुठे विजय असं म्हणायचं नाही. खिचडी भज्या पाहिजे सवय लागली आपली. इलेक्शनला 500,000 रुपये पाहिजे, पुन्हा विजय असो. संविधान हे इतके गेलेले आहेत. संविधानात काय बदलणाऱ्याचा विजय असो म्हणतील 500 रुपये देण्याची. ते भावनिक झाले ते. बरं मी सूचना दिली त्यांना. असंही नाही डायरेक्ट म्हटलं का मी ना, सुरूच केलं का मी. जे हुशार होते सगळे एकतरी म्हणाले का ना, म्हणाले का नाही ना. हुशार आहेत अजिबात नाहीत. 20 वर्षापासून ऐकतात ते माझं. हुशार काही नाही, त्याला माहित असं. बरोबर ऐकलंय काय. मला माहित आहे तुमची वैचारिक पात्रता. मी काय पंचशील सांगणार नाही, मी 4 आर्य सत्य सांगणार नाही, मी अष्टांगिक मार्ग सांगणार नाही, मी 10 बारमिता सांगणार नाही. ते तुम्हाला काही समजणार नाही.
सोपे पॉइंट सांगतो अगदी विषयाला धरून मी. माझा थोडं शब्दाकडे लक्ष द्या बरं. शब्द एक असे खतरनाक असतात. संत कबीराचे एक वाक्य आहे, शब्द शब्द सब को एक हे शब्दों का करो विचार, एक शब्द शीतल करे एक शब्द दे जा. संत कबीराचा दोहा समजला का? काय अर्थ सांग बरं. हो म्हणाल ते उगच हो, मलाच अजून समजला नाही, आमच्या दिदीला समजला नाही की नाही. शब्द खतरनाक असतात बरं, मजाक नाही. शब्दातला मतितार्थ समजून घ्या. सोनं होईल. मी आर्नीला आलो आणि सकाळी सकाळी दुपारी आलो. मी एका कार्यकर्त्याच्या घरी चहा प्याय गेलो. त्यांनी तांब्यात पाणी आणलं आणि तांब्यात पाणी आल्यानंतर मला असं दिसलं की तांब्याच्या बुडाला माती लागली. मी त्याला म्हणलं, भाऊ गुड पुसून पाणी द्या, कारण तो तांब्यात पाणी घेऊन आला, बुडाला माती लागली होती. मी त्याला म्हणलं, भाऊ गुड पुसून माती द्या. त्याला शब्दातला मतितार्थ कळलाच नाही. स्टूलवर तांब्या ठेवला, स्वतःच बुड पुसलं. काही समजत नाही. तर मायानो शब्दाच्या दोन अर्थ असतात, विचार करा. पावसाळ्याचा महिना आहे. पावसाळ्याच्या दिवसात एका माईचं लेकरू 5-7 वर्षाचं मुसळधार पावसात डान्स करतोय, भिजतोय. माईनं बघितलं, माईला राग आला. अरे ये ना, घरात येऊन मार. असा विचार करा. माईनी म्हटल्याबरोबर ते पोरग जर घरात मेलं, डान्स करेल का त्याची माय? मी म्हणल्याबरोबर मेलं ते म्हणून नाही. मायानो याला म्हणता शब्दाचा मतितार्थ मायला सांगायचं होतं. भाऊ अरे पावसात भिजू नको, बाळ पावसात भिजू नको. अरे तुला ताप येईल, तू डोकं दुकान. सरळ म्हणतच नाही ती, ये ना घरात येऊन मरणार. याचा अर्थ मथितार्थ चांगला असतो. असा जर तुम्हाला बोलण्याचा मथितार्थ बरं वाटेल का भाषण? कोणाकोणाला बरं वाटायला? इकडे मुर्देव बघा कसे बसले. माल लावणार जगतो हलणार म्हणजे जीवन आहे का मेलेलं आहे काहीच कळणार. असं हालत जा असं म्हणजे आम्हाला कधी हात जीवत म्हणून बसल्या बसल्या चालले काय काय. नती में शरणंग आयंग महापुरुषो में शरणंग वरंग येते न सच्च वजे न हो तुम्हे जय मंगलम. त्यातला मराठी अर्थ, या देशात जे जे महापुरुष जन्मले आहेत ते बुद्ध असतील, शिवाजी महाराज असतील, ज्योतिबा फुले असतील, बाबासाहेब असतील, बिरसा मुंडा असतील, वसंतराव नाईक असतील, अब्दुल कलाम असतील, माता जिजाऊ भीमाई रमाई पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर असेल, या सगळ्यांचे विचार आत्मसात केल्यानंतर आमचा सर्वांचा उद्धार होईल, अन्यथा मातीत. असे आमच्या सर्वांचे उद्धारकर्त्या महापुरुषांना मी या ठिकाणी त्रिवार वंदन करतो. मायानो आजचा विषय आहे भीम टायगर सेना आयोजित कामठवाडा येथे 1 दिवसीय धम्म परिषद. या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आणि म्हणून मी शक्यतो, कारण माझं भाषण अगोदर तुम्ही ऐकलं किंवा माहित नाही, माझं भाषण म्हणजे बिन पाण्याचं असते. कळते का बिन पाण्याचं म्हणजे? तर आवाज येते बघा. पाणी लावून त्याला सॉफ्ट राहते. पाणी लावता ते नागसेन दादाला आमच्या माहित आहे म्हणे. बघा थोडं धम्मावर बोलतात. प्लीज एक हात जोडतो मी, कारण फुले शाहू आंबेडकर हे बुद्धांचे कार्यक्रम म्हणजे टाइमपास म्हणून नसतात. अरे टाइमपास असतात. आमच्या नागसेन गौतमी पाटील आणली असते ना लावणी, आहे की नाही? हा विचार देणारा कार्यक्रम आहे. बघा धम्म किती कमाल. बघा धम्म देणारा आम्हाला कोण होता? BA MSc PhD DSc LLD DLED बाराट लॉ. दम लागला मला. ज्याने आम्हाला धम्माचा रस्ता दाखविला कोण होता? बघा अमेरिकेमध्ये न्यूयॉर्क नावाचं शहर आहे, तिथे कोलंबिया नावाचं विद्यापीठ आहे. त्या विद्यापीठाने काही वर्षापूर्वी कोलंबिया विद्यापीठात जगभरातले जेवढे विद्यार्थी शिकले त्यांचं एक सर्वेक्षण केलं. त्यात अनेक देशाचे राष्ट्रपती होते, पंतप्रधान होते, राज्यपाल होते, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती होते, हायकोर्टाचे जज होते, IAS IPS होते. या सगळ्यांचं सर्वेक्षण 250 वर्षामध्ये शिकलेले लाखो विद्यार्थी. जेव्हा त्यांनी सर्वेक्षण केलं
त्यात 100 लोकांची निवड केली. कोण 100 लोक? जगातले सर्वात जास्त विद्वान. मी यासाठी सांगतो, आम्हाला धम्म कोणी दिला, कोणी रस्ता दाखविला, त्यांची वैचारिक पात्रता काय? विचार करा मायांनो. 100 लोक निवडले कोलंबिया विद्यापीठाने. त्यातलं जगातलं सर्वात जास्त विद्वान म्हणून पहिलं नाव आलं असेल ते फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. एवढ्या विद्वान माणसाने धम्म दिला आम्हाला. बरं, धम्म स्थापन करणारा कोण होता बघा, त्यांची वैचारिक पात्रता. इंग्लंडला ऑक्सफर्ड नावाचं विद्यापीठ आहे. त्यांनी एक सर्वेक्षण केलं. सांगितलं जगभरात 10,000 वर्षामध्ये जगावर प्रभाव टाकणारा, जगात सर्वात विद्वान, जगात सर्वात मोठा विचार देणारा महान व्यक्ती कोण? मायानो आणि बहिणीनो, सर्वेक्षण केलं आणि त्यात पहिलं नाव आलं तथागत गौतम बुद्ध. म्हणजे विचार करा, धम्म स्थापन करणारा तथागत गौतम बुद्ध. जेवण केलात का? तर याचाही संबंध धम्माशी आहे, लक्षात घ्या. तुम्ही जेवण केलात का? मला बुद्धांचं एक उदाहरण आठवलं. बुद्ध एकदा प्रवचन देण्यासाठी निघाले. प्रवचन देण्यासाठी येत असताना एक माणूस दिसला. तो माणूस कणत होता. बुद्धांनी बघितलं. त्यांचा शिष्य आनंदाला सांगितलं, अरे म्हणे तो कणत आहे, तो विवळत आहे. त्याचं विवळणं थांबवायचं असेल तर तू जा आणि बुद्धाची सर्व तत्वे A to Z तत्वे त्याला सांग. बुद्धांचा शिष्य आनंद यांनी जो कणत होता, जो विवळत होता, त्यांना आनंदाने धम्माची सर्व तत्वे सांगितले. फरक काहीच पडला नाही. झाले साहेब, सांगितले आनंदाने सगळी तत्वे, तरी तो कणतच होता. बुद्धांनी विचारला, आनंदा त्याचा कन्न थांबला का? आनंदा म्हणाले, तथागता नाही थांबला तो. तेव्हा बुद्धांनी त्याच्याकडे, चेहऱ्याकडे बघितलं आणि मग बुद्धाच्या मुखातून शब्द निघले, अरे आनंदा, तू एक काम कर. काय? आपल्या भिक्षा पात्रामध्ये जे अन्न आहे त्याला दे. आनंदाने भिक्षा पात्रात जमलेलं सगळं अन्न तो जो व्यक्ती होता, कणत होता, त्याला दिलं. त्याने रपारप 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 सगळंच खाऊन टाकलं आणि सगळं खाल्लं. त्याचं पोट भरल्यानंतर एक ढेकूळ दिला कुणी आणि पोटावून हात फिरवला आणि पुन्हा तो बुद्धाकडे गेला. म्हणे, बुद्धा, अगोदर तुम्ही काहीतरी सांगत होता, तर मला सांगा, माझी ऐकण्याची इच्छा झाली. अरे मतितार्थ समजून घ्या. 2,500 वर्षापूर्वी तथागताने जगाला एक मेसेज दिला. अरे एखाद्याला विचार द्यायचा असेल तर अगोदर त्याचं पोट भरलं की ऐक नाही. हॅलो, विचार करा मायांनो. म्हणजे बुद्ध 2,500 वर्षापूर्वी म्हणतात, एखाद्याला विचार द्यायचा असेल तर अगोदर त्याचं पोट भरलं पाहिजे. उपाशी पोटी विचार हा शून्यच असतो. हा विचार देणारा माझा तथागत बुद्ध बघा. मी सांगितलं होतं, मला माहित आहे तुमची वैचारिक पातळी. मी पंचशील सांगणार नाही, विचारार्ह सत्य सांगणार नाही, मी अष्टांगिक मार्ग सांगणार नाही, मी पारमिता सांगणार नाही, तर सगळं डोक्याच्या वरून पळून जाईल, काही समजणार नाही. तर मी आता सांगतो, बौद्ध धम्म परिषद. धम्माचा अर्थ कोणी सांगेल का? महिलांमध्ये एखादी बाई आहे का कोणी? धम्माचा अर्थ बघा. आमची वैचारिक पात्रता एक तरी आहे का माझी भगिनी? धम्माचा अर्थ कोणी माहिती आलाय का? धम्म परिषद बघा, वैचारिक पातळी आमची. काय त्याला 4 अर्थ समजेल का? माय, ए माय, माय काय माय हाय की गेली, काहीच रिस्पॉन्स देत नाही. पुण्य कमावलं. कोरोना मध्ये 3ऱ्या लाटेमध्ये वाचलं म्हणजे साधी गोष्ट आहे. 3ऱ्या लाटेमध्ये गेली नाही ती कोरोनाच्या. आम्ही भंगार जमा करायसाठी कार्यक्रम घेतला नाही का? नक्षण आपण कार्यक्रम भंगार जमासाठी गेला का? क्वालिटी, दर्जा.
भंगार कोठे अर्धीच किंमत तिथे काय करता. बाबासाहेबाला मायानं विचारा तेव्हा एक पत्रकारांनी प्रश्न विचारला होता. सगळं मी इतिहास सांगतोय मी. बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 ला धर्मांतर केलं आणि 15 ऑक्टोबर 1956 ला धर्मांतर का म्हणून 2 तासाचं व्याख्यान दिलं. त्यात बाबासाहेब तुम्हाला हात जोडून म्हणतात की मायानो आणि बहिणीनो फार परिश्रमाने मी धम्म दिला. तुम्ही असं वागा, चांगलं वागा, नाहीतर ते लोक चिडवतील महाराणी बौद्ध धम्म बाटी लावून. तुमच्यावर भरोसा केला बाबासाहेबांनी, तुमच्यावर विश्वास ठेवून बाबासाहेबांनी पत्रकाराला उत्तर दिलं काय. मी बाबासाहेबाला विचारलं बाबासाहेब, बाबासाहेब म्हणतात काय. अहो बाबासाहेब, बाबासाहेब म्हणतात काय. अहो मुसलमानाचा माणूस ओळखायचा असेल त्याला दाढी असतं, दाढी, त्याला टोपी असत. दिसला की तो ओळखू येतं हा मुसलमानाचा आहे, येते की नाही. पेहराव मायानो बहिणीला येते की नाही मुसलमानाचा माणूस ओळखू. बोला, वाचा दिली बाबासाहेबांनी, ओळखू येत ना. असाच प्रश्न पत्रकारांनी बाबासाहेबाला विचारला. बाबासाहेब, मुसलमानाचा माणूस ओळखायचा असेल त्याला दाढी असतं, टोपी असतं. अरे सिखाचा माणूस ओळखायचा असेल त्याला पगडी असतं. ब्राह्मणाचा माणूस ओळखायचा असेल शेंडी असतो. मला सांगा बाबासाहेब, बुद्धाचा माणूस कसा ओळखावा. लक्ष द्या. 1 लाख जरी कोणी व्याख्यानाला दिले ना, एवढं सांगणार नाही तुम्हाला आतडे तुटेपर्यंत. काय दिलं असेल बाबासाहेबांना उत्तर. अरे किती तुमच्यावर विश्वास टाकला, माती करून टाकली की तुम्ही बाबासाहेबांची विचारायची माती. काय दिलं बाबासाहेबांनी उत्तर बघा, ऐका. तुमच्यावर विश्वास ठेवून बाबासाहेब म्हणतात जिवंतपणी की पत्रकार, मुसलमानाचा माणूस दाढी आणि टोपीवर ओळखू येत असेल, शिखाचा माणूस पगडीवर ओळखू येत असेल, ब्राह्मणाचा माणूस शेंडीवरून ओळखू येत असेल, पण माझा बौद्धाचा माणूस त्याचं चारित्र्य, त्याचं आचरण आणि त्याच्या कृतीवरून ओळखू येईल, कॅरेक्टरवरून. तर खरंच सांगा, सृष्टीचा आमचा काही संबंध आहे का. बोला की राव. आचरणाचा आमचा काही संबंध आहे का. बोला की रस, हो किंवा नाही म्हणा. आहे मान विश्वास ठेवला, काहीच घेणं देणं नाही. यायचं एन्जॉय म्हणून टाइमपास करून ते 30 25 तर काय पाठतं नसलच अर्थ तर सोडून द्या. म्हणजे 70 वर्षात बाबासाहेबाचा वारसा सांगणारी अवलाद, स्वतःला बुद्धिस्ट समजणारी अवलाद, जर धम्माचा अर्थ त्याला कळत नसेल, इथेच खऱ्या अर्थाने आम्ही धम्माची वाट लावलेली आहे. त्याची जिम्मेदार तुम्ही आणि मी आहो, हे सर्वांनी लक्षात घ्यावं. मी शेवटाकडे बोलतोय, शेवटाकडे माझा शेवट भाषणाचा. सर्वांनी आवाज काढायचा, सगळ्यांनी प्लीज.